चल आता थांब. मला काय वाटतंय वर जायच्या आधी वहिनींना आपण सांगूयात, म्हणजे वहिनी तयार राहतील. मी फोन करतो त्यांना लगेच. कर कर. हा जयदेव भाऊजी बोला. वहिनी ऐका की, आम्ही आलो गेटवरती. दादा 5च मिनिटात वरती येईल, तुम्ही तयार राहा. हा ओके. आणि एक गोष्ट, लाईट बीट सगळं बंद करून तुम्ही झोपायचं नाटक करा, म्हणजे कोणाला संशय येणार नाही. बरं ठीक आहे. एक नंबर काम केलंस. पण मी काय म्हणतो, आत्ता लगेच निघायला नको, अजून थोडा वेळ होते मग निघा. ठीक आहे. बस अजून फक्त थोडा वेळ. 5 मिनिटात सत्या येईल आणि घेऊन जाईल मला. कायमची सुटेन इथून. देवा, आज काही झालं तरी ती फाईल घेऊन आम्हाला इथून सुखरूप बाहेर पडू दे. कोण आहे? सत्या तर नसेल ना? काही सांगता नाही येत. तात्यासाहेब बी असू शकतात. तसं बी रात्री येतातच खात्री करायला. ते असतील तर झोपूनच राहिलं पाहिजे. सत्य आला वाटतं. बरं झालं आलास. तुझीच वाट बघत होते. थांब, मी लाईट लावते. हा स्पर्श सत्याचा नाही. कोण आहे हा? कोण आहेस तू? कोण आहेस तू? सोड मला. सोड मला. सोड. चोर. चोर. तात्यासाहेब. तात्यासाहेब. चोर. 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 तात्यासाहेब. काय झालं काय? तात्यासाहेब. तात्यासाहेब, चोर आलाय. चोर आलाय आपल्या घरात. तू तर घाबरू नकोस, मी आलोय ना. शोधा ते, जा तिकडे आतमध्ये बघा. बघा त्या कपाटाच्या मागे बघा, तिकडे आत बघा. आर्यन तर इथं समोर बसलाय. मग तात्यासाहेब एवढं खोटं का वागतात?
म्हणजे आर्यन आणि तात्यासाहेबांचा संबंध आहे हे नक्की, पण तो काय आहे हे कळायला हवं. काय झालं? हा, मंजू सापडला चोर. चला याला खाली घेऊन चला. काही याला धडा शिकू आपण. चला याला खाली घेऊ. बाहेर चाल. हा, त्या चोराला घेऊन जातो. बाकी घ्या बाहेर घेऊन चला. काय साहेब, शांत व्हा. या इकडे बसा. सावकाश. हा आर्यन तात्यासाहेबांसमोर एवढ्या आरामात कसा बसून राहिला? आणि तात्यासाहेब काहीच बोलले नाहीत त्याला. असा कोण लागून गेला हा आर्यन की तात्यासाहेब काहीच नाही बोलले? या आर्यनचं आणि तात्यासाहेबांचं काय कनेक्शन आहे आज शोधून काढलंच पाहिजे. मला वाटलं तू माझ्या घरात घुसशील, माझ्या मुलीला त्रास देशील, तिला मारायचा प्रयत्न करशील. मी खपून घेईन. चालणार नाही. डोळे खाली, डोळे खाली. माझ्या समोर डोळे वर करून कोणी बोलत नाही. इथून पुढे मंजूच्या आसपास दिसायचं नाही. तिच्या आसपास दिसलाच ना, परिणाम वाईट होतील. तात्यासाहेब, काय बी झालं तरी असं कोण स्वतःच्या पोराला मारतं का? किती बी झालं, काय बी झालं, तर आर्यन तुमचं पोरगा आहे ना. माझ्या वडिलांचे खूप दुश्मन आहे. त्यांच्यापासून. कोण आहेत तुझे वडील? बोल पटकन. खासदार आहे ते. पोरगा असला म्हणून काय झालं? चुकीला शिक्षा नको? अरे त्यांना कोण देणार शिक्षा? त्यांना शिक्षा द्यायला नको का? बाकी काय माहित नाही डॅडी साहेब. त्या सत्या आणि मंजूला मी संपवणार, कायमचा संपवणार. त्यांनी आपल्याला दिलेल्या प्रत्येक त्रासाचा बदला घेणार आहे मी. अहो तुम्ही काय करताय? बघत काय बसले? आहे ना ती तिथे. चला ना, मारू तिला. चला. करायचंय कधी? संजीव, सगळं करायचंय. तुमच्या मनात जसं आहे ना त्याहून वाईट करायचंय. एकदम पद्धतशीरपणे, शांतपणे. काळजी करू नका तुम्ही. जा, पाणी बिणी प्या, जरा आराम करा. जा. राज.
तात्याची माणसं कुठं कुठं थांबली असतील तुला माहितीच असेल ना. तू फक्त तसंच सांगत जा मला. हां दादा, काय सुद्धा टेन्शन घेऊ नको. सिक्युरिटी गार्डला चकून आपण आत गेलो का नाही मग संपला विषय. ठीक आहे, चल भाऊ. तो बघ तुझा सिक्युरिटी गार्ड. त्याची सिक्युरिटी टाईट असेल का नाही माहित नाही, पण तो मात्र नक्कीच टाईट होणार आहे. अरे असतोच काय, चल की लवकर. ऐक, तोंड बंद रुमाला ना, म्हणजे कुणी बघितलं तरी काय प्रॉब्लेम येणार नाही. नाईस नाईस. क्या चिरंजीव, पाणी घ्या. काय घ्या. जसं पाणी प्याला तसं रागही गळून टाका, शांत व्हा. आणि आता काही दिवस आपलं महाबळेश्वरचं जे फार्म हाऊस आहे तिकडे जाऊन राहा. अरे बस ना, मी कुठेही जाणार नाहीये डॅडी साहेब. काही झालं का जा, तडी पार हो, त्या जंगलात जाऊन राहा. कशाला जाऊ मी त्या फार्म हाऊस मध्ये? कुत्रा नाहीये तिथे, लांब लांब पर्यंत कोणीच नाही, नुसता एकटेपणा. अरे त्या तिथल्या त्या भिंतींशी किडे मकडांशी बोलून बोलून येडा व्हायचं बाकी फक्त. एक समजत नाही डॅडी साहेब, रक्त सळसळत नाही का हो तुमचं? त्या मंजूपाई सत्ता गेली, पार जेलमध्ये गेले तुम्ही, तरी असं निवांत बसले. अहो तुमच्या घरात वावरते ना ती, ऐशो आरामात राहते. पण काय तुम्हाला त्याचा काहीच फरक पडत नाही. रक्त कसं सळसळत नाही हो तुमचं? चला ना, गेम ओव्हर करून तिथं चला. तात्यासाहेब, काय बी झालं तरी असं कोण स्वतःच्या पोराला मारतं का? आर्यन तुमचं पोरगा आहे ना. शांत हो जा, बस. करायचं सगळं, संपवायचं सगळं. आम्हीही तरुण होतो, रक्त आमचंही असंच सळसळायचं. पण सगळ्या गोष्टी घाईघाईत करून जमत नाही चिरंजीव. या दोघांना मारायचंच आहे, पण जरा छळून छळून मारायचंय. मांजर कसं उंदराला असं छळून छळून त्रास देऊन मारत, तसं मला त्या सत्याला आणि मंजिरी वाघमारेला मारायच्या. डॅडी साहेब, तुमचं कुत्र, मांजर, उंदर हे सगळं खेळ मला समजत नाही. मला फक्त एकच समजतं, एक वार टाका आणि गेम ओव्हर करा. होणार, लवकरात लवकर होणार. हा, पण कधी कधी? अहो मी काय तुमचं कार्य करताय का? काय खोटे आश्वासन देताय? कधी सांगा ना एकदाच. होणार. तुर्तास तुम्ही चिरंजीव आता इथं राहणं ठीक नाही, इथं दिसता कामा नये. तुमच्या आणि आमच्या दोघांच्याही अंगाशी हे सगळं. बस, तुम्ही बोलले तडीपार हो, जंगलात जाऊन राहा. राहिलो, केलं ना तुमच्या मनासारखं. आता बस, आता इथून पुढे आर्यन फक्त त्याच्या मनाचं करेल आणि तो सत्या आणि मंजूला संपवेल. आणि सुरुवात त्या मंजूपासून होईल. नाही, त्यांना संपवायचंच आहे,
त्याच्यासाठी योग्य वेळ हवी. ती कोणती ते मी सांगेन, तेव्हा कारवाई करायची. तो नाही. तात्यासाहेब एवढी मोठी चाल खेळतात त्याचा जरा सुद्धा अंदाज कसा नाही आला आम्हाला. आर्यन तात्यासाहेबांचाच मुलगा आहे. बापाचा बदला घ्यायचा म्हणून नाटक करून सत्याच्या घरात घुसला. सत्याच्या जीवावर उठला, माझ्या जीवावर उठला. शेवटी माझ्या आंधळेपणाच्या सोंगाचा फायदा झालाच. आर्यन कोण आहे बाहेर आलंच. हे सगळं मला सत्याला सांगायला लवकरात लवकर ती फाईल घेऊन इथनं बाहेर पडलं पाहिजे. सत्या म्हणला होता मला आज रात्रीतून बाहेर पडायचं, पण कुठं आहे तो? फोन करून बघते. नाही नको. तो हात आला असेल आणि त्याचा फोन वाजला तर तात्यासाहेबांची माणसं अलर्ट होते. येईल, वाट बघते. इकडे मला सांग, मानिनी मॅडमची खोली कुठली? ठीक आहे दादा, हीच आहे. ही म्हणजे वाघमारेने फाईल इथंच कुठं फेकली असणार. शोधायला पाहिजे. लवकर शोध, कुठं लवकर. अरे नक्की हीच खोली आहे ना मानिनी मॅडमची? हो, हीच खोली आहे. अरे मग फाईल का सापडत नाही कुठं? नाही दादा, वहिनींनी सांगितले म्हटल्यावर फाईलीतच कुठेतरी असेल. मला काय वाटतंय, फाईल कोणी नेली तर नसेल ना? अरे आत्ता कोण नेणार आहे? एकतर तात्याचे सगळे कार्यकर्ते आता टाईट असतील. आत्ता कोण येणार आहे इथं? एका बोर्डच्या पलीकडे पडली असेल तर? अरे नाही रे, वाघमारे एवढे ताकद नाही फेकणार. पलीकडे कशी जाईल? इथंच कुठं फाईल असेल, जरा व्यवस्थित बघूया. आणि ते पण लवकर शोधावी लागणार आहे. जा लवकर. हीच आहे का फाईल? हीच फाईल आहे हीच फाईल आहे. आपलं काम झालेलं आहे. आता एक काम करूया, पटकन वाघमाऱ्यांच्या खोलीपाशी जाऊया, त्यांना बी घेऊया आणि लगेच निघूयात ना. चल. अरे पण वहिनी शिडीवरनं खाली कशा उतरणार? त्यांना दिसत नाही की? जयद्या, वाघमारे बघू शकतात, त्या आंधळा नाहीयेत. हा सगळा नाटकाचा भाग होता. काय? होय, पण सगळं सांगायची वेळ नाही आता माझ्याकडे. तुला नंतर सांगतो. चल. बरं चल आता. चल तू.
मी वाघमाऱ्यांना घेऊन येतो. ती फाईल तुझ्याकडे घे. अजून कसं का नाही आला? रात्री येतो बोलला होता. सत्या इथं आलाय आणि तात्यासाहेबांच्या माणसांनी त्याला पकडले. असं तर नसेल ना झालं? नाही नाही नाही, असं नाही होऊ शकत. देवा, काय पण करून त्याला सुखरूप ठेव प्लीज. सत्या, सत्या, कुठं होतास तू? तुझीच वाट बघत होते. नको नको ते विचार मनात येत होते. आपण लवकरात लवकर निघू इथून बाहेर लगेच. होय वाघमारे, तुम्ही शांत व्हा आधी. का पॅनिक झाला तुम्ही? काय झालं? सत्या, आज मी माझ्या डोळ्यांनी जे बघितलंय ना, ते बघून पायाखालची जमीन सरकायची बाकी होती फक्त. म्हणजे नक्की काय म्हणायचं तुम्हाला? सत्या, आर्यन आला इथं. काय? होय सत्या, आपल्याला संशय होता ना की आर्यन आणि तात्यासाहेबांचा काहीतरी संबंध आहे. आपला संशय खरा ठरला. आर्यन आणि तात्यासाहेबांचा संबंध आहे सत्या. आर्यन तात्यासाहेबांचा मुलगा आहे. काय बोलताय तुम्ही वाघमारे? होय सत्या, सत्या मी खरं सांगते. सत्या, आर्यनचं आपल्या घरात येऊन राहणं, तुझ्या अपघाताचा कट रचणं, ही सगळी तात्यासाहेबांची चाल होती. तात्यासाहेब तुरुंगात होते तरी सुद्धा आपल्या आयुष्याची राख रांगोळी करायचा कट रचत होते ते. म्हणजे आतापर्यंत जे काय झालं त्याच्या मागे फक्त तात्या होता. तात्याला तू सोडणार नाही. सत्या, सत्या, आधी इथून बाहेर पडू. ती फाईल सापडली का तुला? होय सापडली, खाली चैत्याकडे. हा ऐक, मग आधी आपण इथून बाहेर पडू. ती फाईल लवकरात लवकर कमिशनर साहेबांना देऊ आणि या तात्या साहेबांना लवकरात लवकर जेल बंद करू. ठीक आहे, तुम्ही म्हणताय तसं करूया वाघमारे. या तात्याच्या पापाचा खडा भरलाय आता आणि ह्या पाप लेकांना एकत्र खडे फोडायला पाठवणार मी.